नमस्कार. आपण बोलतोय अर्थकारण, सत्ताकारण आणि अर्थकारण. जागतिकही बोलतो आहोत, जे संदर्भ माझ्याकडे आहेत ते बोलतो आहोत. CIA किंवा FBI अमेरिकेचं, इस्रायली संघटना आणि इस्रायली झायोनिस्ट लोकांची टोळी जी व्यापारी आहे आणि तो व्यापाराची कुठलीही नैतिकता पाळत नाही. काही करून व्यापार आणि जगाचा पैसा लुटणं आणि जगाच्या सगळ्या मालमत्तांवर आपली मालकी असणं. जगातली प्रत्येक गोष्ट ही फक्त आपल्यासाठी आहे आणि आपणच त्यांचा आणखी एक मजेशीर आहे की ते जगातले सगळ्यात शुद्ध वंश समजतात स्वतःला, पवित्र आणि शुद्ध, आणि बाकीचे सगळे वाईट पद्धतीनं जन्माला आलेत किंवा दुय्यम आहेत, तिय्यम आहेत, फालतू लोक आहेत, असं त्यांचं झायोनिस्टांचं म्हणणं असतं. अर्थात ते बहुतेक धर्मांचं म्हणणं आहे, पण झायोनिस्ट या बाबतीत फार कट्टर असतात आणि ते इतरांना टुकार समजतात, फालतू समजतात. त्यांना हे मान्यच नाही विज्ञान की माणसाचा जन्म हा शुक्रजंतूपासून होतो आणि शुक्रजंतूंमध्ये पवित्र, श्रेष्ठ, उच्च दर्जाचं काही नसतं. भारतातही तशा जाती आहेत स्वतःला फार श्रेष्ठ समजणाऱ्या, या झायोनिस्टच आहे. आपण मागच्या व्हिडिओत बोललो होतो की अब्राहमी नावाचे प्रकार आहेत, ते अब्राहमींचेच पुढचे प्रकार म्हणजे जगातले वेगवेगळे धर्म. यांनीच धर्म शोधले, यांनीच भेद शोधले सगळे सारे, आणि माणसांमध्ये भेद करण्याचा अतिशय घाणेरडा प्रकार यांनी केला. तर तो एक भाग आहे. भेदांचे धंदे करणं, भेदांचे सुद्धा व्यवसाय करणं, विकृत धंदे करणं, हाही यांचा अविभाज्य भाग आहे. आणि ते किळसवाणं सगळं वागत राहतात या प्रकारचं. तर ते मानवी आयुष्याला कलंक लोक आहेत. ते स्वतःला उच्च समजणारं, इतरांच्यापेक्षा आपण उच्च आहोत असं ज्याच्याही डोक्यात येतं, तो समजायचं या जगातला नीच आहे, तो माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचा नाही. आम्ही फार श्रेष्ठ आहोत आणि इतर दुय्यम आहेत असं समजणारे कुठलेही लोक हे नेहमी नीचच असतात, मानवी समाजाला कलंक असतात. आणि माझी तर इच्छा यांचा जन्म होऊ नये, आणि जन्म झालेला असेल तर यांना खोडून टाकावं, कारण यांना एवढंच उत्तर माहिती आहे. नाहीतर हे समूहानं एकत्र येतात, आपले ग्रंथबिंत तयार करतात, पुस्तकं तयार करतात, धर्म तयार करतात, आचारसंहिता तयार करतात, कर्मकांडांच्या ढोंगी पद्धती तयार करतात आणि इतरांवर वर्चस्व गाजवत राहतात, इतरांना गुलाम म्हणून वापरतात, इतरांच्या कष्टाच्या पैशावर जगतात. कष्टकऱ्यांच्या पिळवणुकीवर हे लोक जगत असतात. तर हे मानवी समाजात नसले तरी चालतं, म्हणजे हे खुडून टाकण्याची काहीतरी एक व्यवस्था असली पाहिजे. दुसरी एक बाजू आहे, पण हा वर्ग फार कमी असतो. जगातला खूप कमी वर्ग हा वर्चस्ववादी असतो. तो राजशाहीतनं असेल, धर्मसत्तांमधनं असेल, जातीसत्तांमधनं असेल, प्रादेशिक सत्तांमधनं असेल, असं कसंही असेल, पण हा वर्ग कमी असतो. आणि बहुसंख्य वर्ग हा कष्टकऱ्यांचा असतो. पण कष्टकऱ्यांना ही अक्कल नसते की यांचं वर्चस्व झुगारून देऊन आपण माणूस आहोत या जाणीवेनं उभं राहणं. हे जे तथाकथित खालचे लोक आहेत यांना माहीत नसतं, आणि माहिती असलं तरी ते अंमलात आणत नाही. ते असे असतात, आमच्या कष्टातनं आम्हाला वेळ नाही म्हणतात. अरे पण हे जे हाल करतात आणि हे जे पैसे लुटत आहेत, कष्टाचे पैसे तुम्ही कमवले आणि तुम्ही तुमचे उभे राहिलात तर तुम्ही श्रीमंत व्हाल. तुमची श्रीमंती कशात वाया जाते? तर कर्मकांड, पूजा पद्धती, धर्म, जाती, याच्यावर होणारा खर्च. कष्टकरी खर्च करत राहतात धर्म आणि जाती आणि कर्मकांडांवर, आणि हे लोक पोचले जात राहतात. तर एवढी अक्कल तर यायला पाहिजे या तथाकथित शोषित समाजाला, गरीब समाजाला किंवा तिय्यम समाजाला. तर ती अक्कल येत नाही, आणि सांगायला खूप लोक येऊन गेले. खूप. आपल्याकडं तर चारवागापासून आंबेडकरांपर्यंत प्रचंड मोठी मालिका आहे. दर शतकाला कोणतरी एक महापुरुष किंवा महात्मा जन्माला येतो आणि तो मानवी उत्थानाचं बोलतो आणि तुम्ही उभे राहा म्हणतो आणि मोठे व्हा म्हणतो आणि माणूस व्हा म्हणतो. तर आपल्याकडे ते होत नाही. ते कष्टकऱ्यांचं ते एक फार भारी असतं. ते कष्टकरी हातबल असतात वगैरे, आणि मग त्यांच्या हातात फार काही नसतं. त्यामुळे अरे कष्ट तर हातात असतात ना. स्वतः राबायचं, स्वतःचं मनगट चालवायचं आहे, स्वतःचं घाम गाळायचं आहे, स्वतःचं रक्त आटवायचं आहे. तर मग तुमचं तुम्ही उभं राहा. तर डोक्यात वैज्ञानिक विचार येणं किंवा मानवी विचार येणं आवश्यक आहे ना, की आपण माणूस आहोत, आकाशात बोडक्यात उच्च आहे. हा आपल्यासारखा शुक्रजंतूवाला आहे. आपल्यासारखं हाकायला गेल्यावर हा गू हाकतो. तर हा कशात उच्च असणार? आम्ही जातीनं उच्च आहोत, आम्ही धर्मानं उच्च आहोत, आम्ही विद्येने उच्च आहोत, अमुकनं उच्च आहोत. असले जे उच्च लोक आहेत यांचं या नीच लोकांनी का मान्य केलं बरं? उठावाचे अनेक प्रयत्न झाले, महात्मे येऊन गेले, प्रबोधनं करत राहिले. प्रबोधनाचा मुख्य विषय गरीब लोक राहिला. गरीब, मेंदूनं हलके, अज्ञानी, हाच प्रबोधनाचा जागतिक पातळीवरचा विषय राहिला आहे.
आणि तरी यांचं प्रबोधनच व्हायला तयार नाही. 3-3, 4-4 हजार वर्ष पिढ्या राबतायत महापुरुषांच्या, महात्म्यांच्या. ढिगानं, जगभर ढिगानं मोठी माणसं तयार होतात आणि तरी कष्टकरी आपले अन्याय सहन करत राहतात, लूटमार सहन करत राहतात, बलात्कार सहन करत राहतात, कष्टाचे पैसे हिसकावले जाणं सहन करत राहतात. आणि हे जे उच्च समजणारे आहेत, 7-8% जगभर ते फक्त, त्या 7%चं राज्य असतं सगळीकडं. त्यातलेच हे झायोनिस्ट आणि आपल्याकडचे आर्य, तथाकथित आर्य हाणतात खोटा इतिहास काही पण. शिवाजी महाराजांवरनं चालूच आहे आता. रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते की नाही वगैरे, ते शिवाजी महाराजांच्या नशिबाला काय 3-3, 4-4 गुरु लागलेत काही कळत नाही. तो माणूस स्वतःच्या कष्टावर उभं राहिला, पण त्याला गुरु व्हायला लोक आहेतच, कोणी काही थापा आणतं. आणि ते एक बोगसच आहे. म्हणजे हाही त्या उच्च लोकांचा नीच लोकांना गंडवण्याचा धंदाच आहे इतिहास. महापुरुषही यांच्याच ताब्यात, हे म्हणतील तीच कर्मकांड. शिवाजी महाराजांची मंदिरं बांधण्यापर्यंत खालची पातळी आणली आहे लोकांनी. हे उच्च लोकांनी फितवलेलंच आहे. बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची कर्मकांड व्हायला लागलीत आता. तर हे बरोबर उच्च लोकांनी धरलेलंच आहे यांना, तथाकथित नीच लोकांना. नीच लोक प्रबोधन करूनच घेत नाहीत, प्रबोधनच करून घेत नाहीत. त्या शिवजयंत्या आणि आंबेडकर जयंत्यांचे जे राडे चालतात आणि जे वेवडे चालतात आणि जो काय उधळपट्टीचा खर्च आहे, शिवजयंतीचे भीमजयंतीचे पैसे गोळा करून उद्योजक बनवावं आपल्या पोरांना, हे अक्कल येत नाही यांना. त्या 2-4 दिवसातच हा जो आर्थिक राडा करून टाकतात. आणि हे सगळं आर्यन शिकवलेलं यांना. आर्यनचे संस्कार घ्यायचे. तिकडे ते भगवे टिळे लावणार असतील तर यांनी पण स्वतःचे टिळे तयार केलेत आता. निळा टिळा, निळी टोपी, निळा झेंडा, खुन्नस चालू आहे. तर धंदा आहे हा, आर्थिक धंदा आहे हा. आणि तो या उच्च लोकांनी शिकवलं आहे, तथाकथित उच्च लोकांनी. आणि हे पालन करतात. यांचं प्रबोधन व्हायला तयार नाही. मी गावोगाव हिंडत बोंबलत फिरलो, आंबेडकर डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या असली वाक्य बोलून आलो. आपल्यालाच वगळतात हे लोक बोलायला गेलं की. त्यांच्या लक्षात येतं हा आपल्या जयंतीचं दुकान बंद करायला आला आहे. काही नाही, ज्ञानाचं, व्यवसायाचं, रोजगाराचं याच्यात काहीच नाही. आणि आपल्याच बांधवांना रोजगार नाही वगैरे काही नाही, परवा नाही. त्या दिवशी करायचा धिंगाणा. शिवजयंती, भीमजयंती, जयंत्या. हे सगळं त्या राजकीय झायोनिझमचाच एक प्रकार आहे. हा झायोनिझमच आहे आणि तो गलिच्छपणे वापरला जातो. माणसं प्रबोधन करून घेत नाही आहेत. तर माणसांचाही दोष आहे, या समाजाचाच दोष आहे. इतके महापुरुष आले, इतके महात्मे आले, त्यांनी सांगितलं माणूस म्हणून कसं जगायचं, मेंदूनं कसं जगायचं उंच, आणि दर्जेदारपणे कसं जगायचं, समानता कशी आणायची, हे भेदांचे अंत कसे करायचे, हे सांगितलेले लोक आहे ते यांनाच भेदाचं बनवून ठेवले. आंबेडकर महाराजांचा, शिवाजी महाराज मराठ्यांचा, असलं करून ठेवलंय. आणि काही संबंध नाही या दोन्ही जातींचा त्या दोन्ही महापुरुषांशी, काही नाही. ते त्यांचे उच्च दर्जाचे लोक आहेत, मेंदून उच्च दर्जाचे होते आणि ते जाती धर्माच्या रेंद्यात अडकून नाही पडले म्हणून मोठे झाले. हे बसलेत त्यांच्या नावानं जातीचा उदोद करत आणि जातीचं दुकान लावून धंदे त्यांचे. हा झायोनिझमचाच प्रकार आहे. हा झायोनिझम माणसांच्या अंगात आहे, प्रत्येकाच्या अंगात आहे. नुसते झायोनिस्ट जीव नव्हेत. हा व्यापार, हा धंदा, ही दुकानदारी, पैसे लुबाडणं, कष्टकऱ्यांचे पैसे लुबाडणं, लोकांचे पैसे लुबाडणं, त्याच्यावर आपण राज्य करणं, अशीच अवस्था सगळीकडे आहे. आणि ती सामाजिक संघटनांमध्ये पण आहे, महापुरुषांच्या नावानं जयंत्या करणाऱ्यांच्यामध्ये पण आहे, आणि राजकीय पक्षांमध्ये तर आहेच आहे. राजकीय पक्ष आत्ता पैसा उभा करण्यासाठीच राहतात. जनतेच्या पैशावर राज्य करता यावं म्हणून राज्यकर्ते तयार होतात. आणि राज्यकर्ते म्हणजे जनतेच्या पैशावर राज्य करणारे लोक. जनतेचा विकास होत राहतो, आपोआप फार होत राहतो. 40 लाख वर्षात माणसं खूप विकसित झाली, स्वतःच्या कष्टावर झाली. नव्हत्या राजशाया, नव्हत्या कुठल्या सत्ता, नव्हत्या टोळ्या पण एकेकाळी, तरी माणसांनी विकास केला, कष्टकऱ्यांनी विकास केला आहे पृथ्वीचा. ते कष्टकऱ्यांना ती अक्कल आलेली नाही की हे कोण आहेत सोंडे आपल्यावर राज्य करतात. ते येतात आणि बंधूंनो, मित्रों वगैरे असलं काहीतरी बडबडून, भैयो बहिणो, बंधू भगिनींनो असलं बडबडून, आणि ते घोषणा होत्या ना, माझ्या तमाम हिंदू माता आणि भगिनींनो वगैरे असल्या टोळ्या तयार करत राहतात. प्रबोधनाचं, रोजगाराचं काही बोलतात.
रोजगारासाठी काही दुकानं उद्योग काढतात. तर यांची दुकान आहे ती समूह तयार करणं, ताकद तयार करणं, आणि राजकीय पक्षाचा तोच खेळ आहे. ते झायनिझमच आहे एका अर्थाचा. आपल्यात प्रत्येकात येते. अब्राहमी आपण आहोतच, सगळेच अब्राहमी आहोत. त्यातले दोनच वर्ग आहेत, एक लुटणारा वर्ग आणि एक लुटून घेणारा वर्ग. लुटून घेणाऱ्यांना वाचवायला अनेक वेळा गेलं, 3-4 हजार वर्षात शेकडोंनी माणसं येऊन गेली. लुटून घेणाऱ्यांची जात नाही अजून. ते लुटून घेण्यासाठीच जन्माला आले. हा झायनिझमच आहे. आजच्या मला महत्त्वाचा विषय बोलायचा होता तर प्रादेशिक राजकीय पक्ष नावाची एक भानगड भारतात आहे. ती जगभर आहे, पण भारतात खूप आहे ती. भारतातली सगळी राज्य आठवा, प्रत्येक राज्यामध्ये तुम्हाला एक प्रादेशिक पक्ष किमान एक तरी दिसतोच. 2-4 असू शकतात. हे कशासाठी आलेले असतात राजकारणात? प्रादेशिक पक्ष हरकत नाही. लोकशाहीमध्ये संविधानानुसार प्रादेशिक पक्ष असतील तर प्रादेशिक प्रश्न मांडायला ते सोयीस्कर जातं, मान्यच आहे अगदी. पक्ष काढायला, राजकीय पक्ष काढायला हरकत नाही. पण राजकीय पक्ष का निघत आहेत? त्यांची कारणं काय आहेत? तर त्यांना स्वतःची दुकानं चालवायची, त्यांना स्वतःचा धंदा मांडायचा आहे, त्यांना स्वतःचं वर्चस्व हवं आहे, सत्ता ताब्यात हवी, जनतेचा पैसा ताब्यात हवा आहे, तो खर्च करण्याची मुभा हवी, त्यात कमिशनं पैसे खाता आले पाहिजेत, हे त्यांचे हेतू आहेत. आपली कामं झाली पाहिजेत त्यांची, जे राजकीय पक्ष आहेत त्यांची. तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जेवढे पक्ष आहेत तेवढे आठवून पहा. तर प्रादेशिक पक्ष हसायला हरकत नाही, पण हे प्रादेशिक पक्ष भारतातले लोकशाहीवादी अजिबात नाही आहेत. लोकशाहीवादी अजिबातच नाही आहेत. यांच्यात लोकशाही नसते. कोणतरी एक जण उठतो सोंड्या आणि तो पक्ष काढतो, तो त्याच्यात मालकीचा होतो, नंतर त्याचं घराणं ते सांभाळत बसतं. म्हणजे काँग्रेस हा सार्वजनिक पक्ष होता एकेकाळी, सगळ्यांचा मिळून. नंतर तो गांधी घराण्याकडे एकवटला आणि त्याला पर्याय पण नव्हता, कारण काँग्रेस नावाचा जो विचार आहे लोकशाहीचा, संविधानाचा, त्या विचाराला ते घराणं फार पूरक आहे. आणि मला ठामपणे माहिती आहे ते घराणं अभ्रष्ट आहे पूर्णपणे. लैंगिक भानगडी न असलेलं घराणं आहे ते पूर्णपणे. ते अतिशय शिस्तीनं जगत आलेलं घराणं आहे, अगदी मोतीलाल नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत. त्यामुळं झक मारत काँग्रेसला तो जो विचार टिकून धरायचा असेल तर त्या घराण्याकडे जावं लागतं. आणि तिथं घराण्याशाही आहे का? प्रत्यक्षात नाही आहे ती RSSवाल्यांनी, BJPवाल्यांनी आणि बाकीच्या प्रादेशिक पक्षांनी, शरद पवारांसारख्या लोकांनी, या लोकांनी, बाळासाहेब ठाकरे यासारख्या लोकांनी यांनी पसरवून दिलं की त्यांची घराणेशाही आहे. तुमचं काय चाललं आहे? 80पर्यंत हे शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे इंदिरा गांधीच्या घराण्याला घराणेशाही असं नाव द्यायचे, नावं ठेवायचे. पुढं काय झालं? शिवसेना प्रमुख दुसरा कोणी होतो? कुठला तरी बुलढाण्याचा, यवतमाळचा पोरगा होतो का? कर्तबगार तर देशात खूप आहेत. तुमच्याच घराण्यात तुमचंच बीज फक्त कर्तबगार असतं आणि वारसा हक्कानं मालकी असते, 7-12 तुमच्या नावावर, आणि लोकशाही मानणार. भारतातल्या एका राजकीय पक्षांची एक गंमत सांगतो. हे राजकीय पक्ष हिंदुत्वाच्या, मुसलमानत्वाच्या, काय धार्मिक आणि जातीय दंगली लावून देतात, मारामाऱ्या करतात, भांडवल करतात, त्या भांडवलावर जगतात. लिहून देताना निवडणूक आयोगाला यांना जेव्हा मान्यता पाहिजे असते राजकीय पक्ष म्हणून, तेव्हा तिथं समाजवादी मूल्य मानतो असं लिहून द्यावं लागतं. भारतातल्या एकाही पक्षानं आम्ही धर्मवादीच राजकारण करणार असं लिहून दिलेलं नाही. हे जे तथाकथित हिंदुत्वाचे ठेकेदार आहेत ना, ढोंगी, भाजप, यांच्याही घटनेत लिहिलं आहे आम्ही समाजवादी राज्यघटना आहे त्यांची. राज्यघटना त्यांची स्वतःची पक्षाची समाजवादी आहे, आणि इकडं हिंदुत्ववादाचा खेळ खेळत फिरतात. तोही ढोंगीचा आहे म्हणा. ते हिंदुत्वाच्याही नावानं धंदेच करतात. ते गोरक्षा आणि मंदिर बनाएंगे, दाबून पैसा. शेतकऱ्यांचं नुकसान, पशुपालकांचं नुकसान, विकतात मटण. परदेशात मटण विकण्यात भारत खूप मोठ्या आघाडीवर आहे. आणि हेच बडेकाम इकडे करायचं, गोरक्षा, मुसलमानांना मारायचं. मुसलमानच फक्त बडेकाम खातात, असला आणखी एक गैरसमज आहे. 28% दलित आहेत. दलितांमधले बहुतेक जण बडेका खातात, हिंदूंमधले खातात. त्यांचीच लोकसंख्या काढली तर 14 कोटी मुसलमानांचं त्यांच्या गळ्यात मारलं जातं की हे बडेका खातात. बडेका खाणारे मुसलमान सगळेच्या सगळे नाहीच आहेत, त्याचे गट आहेत. पुन्हा जसे यांच्यात गट आहेत हिंदू, ख्रिश्चन सगळ्यांमध्ये, तसे गट मुसलमानांमध्ये तो आहे. सगळे मुसलमान नाही खात बडेका मटण. गोरक्षा तेही करतात. शेतकरी आहे मुसलमान, देशभर आहेत ते, फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, देशभर शेतकरी आहेत मुसलमान. त्यांना कळतं गाईचं महत्त्व, म्हशीचं महत्त्व, सगळं कळतं त्यांना. आणि गाया मारत नाहीत, कुठल्याही मादीला शक्यतो मारत नाही.
बकऱ्यामध्ये पण बकरा खातात, बकरीला फारसं कापत नाहीत. तर हा साधा नियम आहे. तेवढी अक्कल नसावी. यांचं प्रबोधन होण्याची बोंबच आहे सगळी या देशात. तर राजकीय पक्षांचं बोलायचं ठरलं तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विचार केला तर एक एक पक्ष लक्षात येतो. काश्मीरमध्ये 2 जण आहेत. ते मुफ्ती नावाची बाई आहे, ती एक, तिच्या बापानं तो पक्ष काढलेला होता. आणि अब्दुल्ला नावाची ते फॅमिली आहे, फारुख अब्दुल्ला, त्याच्या बापानं तो पक्ष काढला होता, शेख अब्दुल्लानं. हरियाणात ते चौटाला बिवटाला आहेत. याच्यात हे प्रादेशिक पक्षांचं बोलतोय आपण. पंजाबमध्ये ते अकाली दल वगैरे आहेत, ते कोण लोक होते भाजपला पाठिंबा देणारे. उत्तर प्रदेशात आहेतच, बरेच आहेत, समाजवादी आहेत, मायावती आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात या 3 राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष नाही आहेत. असतील तर त्यांना फार अस्तित्व नाही. पण राष्ट्रीय पातळीवर ज्यांनी ढवळाढवळ केलेली आणि पैशाचे दाबून दुकानदाऱ्या केल्या यांची नावं घेतोय मी आता. बिहारमध्ये आहेतच लालू प्रसाद यादव, पासवान होते आणि त्यांचं चिरंजीव आहेच आहे आता, दुकान मांडून बसलेला, शटर यांचं ओपन आहे. बंगालमध्ये ममता नावाची बाई आहे ती. त्या आसाम बिसाम पट्ट्यांमध्ये तिथं बोडो, नागा वगैरे यांचे पक्ष आहेत स्वतःचे, मिझो, ते मालकीचेच आहेत एकेका माणसाच्या. ओरिसामध्ये तो पटनाईक होता. आंध्रामध्ये गेलं तर हायच आहे, तो गुलाबी सदरा घालून गुलाबी झेंडा घेऊन फिरणारा कोण, तो मोठ्या नाकाचा, तो देवदेव धर्म करण्यावरच त्यानं पैसा काढला खूप दाबून. आणि चंद्रबाबू नायडू आहेच आहे, तेही तिथं आहे. महाराष्ट्रात आलो की हे आहेत, शिवसेना, राष्ट्रवादी, हे प्रादेशिक पक्ष आहेत. कर्नाटकात उतरलं तर तिथं ते देवेगौडा वगैरे त्यांचे प्रादेशिक पक्ष आहेत. तमिळनाडूचं आहे, स्टालिन आहे, करुणानिधी, जयललिता, MG रामचंद्रन वगैरे यांचे पक्ष आहेत. केरळाचे आहेत. ते प्रादेशिक पक्ष असणं दिसायला लोकशाहीचं चिन्ह आहे. प्रत्यक्षात या प्रादेशिक पक्षांचे उद्योग पाहिले गेल्या काही वर्षातले, साधारण 75 नंतर 75 नंतर या प्रादेशिक पक्षांना भाव आला. कारण ठरलेलं सगळ्यांचं होतं मिळून की काँग्रेसमुक्त भारत करायचं आहे. काँग्रेसमुक्त भारताचं स्वप्न खूप लोकांचं आहे. प्रत्यक्ष काँग्रेसमधले, मागच्या एका व्हिडिओत बोललोय मी, नरसिंह रावनंच प्लॅनिंग आखलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्याचं. शरद पवार, अर्जुन सिंग, संगमा बिंगमा, केसरी बिसरी होते ते त्यावेळेचे, सचिन पायलटचा बाप, हे सगळ्यांनी मिळून ठरवलं होतं काँग्रेसमुक्त भारत करायचं म्हणून आणि भाजप वर आणायचा. सुरुवात जेव्हा झाली भारताची तेव्हा भारतात 2 महत्त्वाचे पक्ष होते, बारके बारके पक्ष होते, पण 2 महत्त्वाचे पक्ष होते. काँग्रेसला आव्हान देणारा पक्ष होता साम्यवादी, कम्युनिस्ट. त्या कम्युनिस्टांचे 2 तुकडे झाले, आणखी बारके बारके तुकडे येतात त्यांचे. या डाव्यांचं ते फार मजेशीर आहे. उजव्यांचं एक कौतुक केलं पाहिजे, उजवे शक्यतो फाटत नाहीत. तुम्ही लक्षात घ्या, भाजपमधनं पक्षांतर करून गेलेल्या लोकांचं प्रमाणच कमी आहे. स्टार लोक कधी हे करत नाहीत, भाजपचे कट्टर असतात, त्यांचं ते मोठं कौतुकास्पद आहे. बाकीचे मात्र डाव्यांमध्ये ते लोकशाही इतकी असते आणि एवढा माज असतो लोकशाहीचा आणि व्यक्ती स्वातंत्र्य, मग जो उठेल तो पक्ष. बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षात बघा, राजन खान त्या पक्षात गेला की दुसऱ्या दिवशी तिथं सुरू करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राजन खान गट सुरू. गटातटाच. आंबेडकरांचं ते एकवटून कधीच नाही. मुळात ते राजकीय विधान करायचं. भारतातला दलित एकवटतच नाही दलित या शब्दात. तो जर दलित एकवटला ना वैचारिक आणि बौद्धिक पातळीवर आणि निष्ठेच्या पातळीवर आणि संविधानाच्या पातळीवर, तर या देशाचं राजकारणच बदलून जाईल, अर्थकारण सुद्धा बदलून जाईल. तर ते नाही होऊ द्यायचं. हे उच्च आहेत ना तथाकथित 7%, 7% हे लोक बरोबर खेळवत आहेत त्या दलित पुढाऱ्यांना. टाकला तुकडा की चालले आहे, त्यांचे पक्ष आहेतच. तर हे प्रादेशिक पक्षांचं हे जे दुकानदारी आहे यांना या देशाची वाट लावली. काँग्रेस संपवणं हा यांचा उद्देश राहिला आणि बहुतेकांचा राहिला. साम्यवाद्यांचा राहिला, हिंदुत्ववाद्यांचा राहिला, भाजपच राहिला. जनसंघ हा त्यावेळेचा राष्ट्रीय पक्ष आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून खूप पक्ष आहेत, पण त्यांचं फारसा अस्तित्व नाही. पक्ष ठळक राहिला तो काँग्रेसच राहिला आणि काँग्रेसची विचारधारा या देशाच्या रोमारोमात आहे.
एक लक्षात घ्या, 7% बी जे पीवर राज्य करणारे जे लोक आहेत ना, आर्य, तथाकथित आर्य आणि झायोनिस्ट, FBI आणि CBI काय ते याचे पॅन्टॅगॉनचे किंवा जे झायोनिस्ट लॉबीचे जे पित्ते आहेत तिथले भारतातले, त्या पित्यांचे पक्ष जे चालले, म्हणजे जनसंघ असेल, हिंदू महासभा असेल, मुस्लिम लीग असेल, हे सगळे त्यांचे पित्ते. त्यांनी पैसे टाकायचे आणि यांनी ना इकडं हे करायचं. तर तो जनसंघाचं स्वरूप बदलून भाजप झालं. तर भाजपातले जे लोक आहेत मूळचे की कट्टर आहेत, ते कट्टर सोडले तर भाजपच्या बहुतेक मतदारांमधले मतदार हे काँग्रेसच्या पेशी असलेले आहेत. काँग्रेसच्या पेशी म्हणजे काय, तर काँग्रेस ज्या पद्धतीनं उभी राहिली या देशात आणि वाढत गेली, तर तो काँग्रेसचा संस्कार या देशातल्या प्रत्येकावर आहे. त्याला लोकशाही, संविधान या गोष्टी मान्य, समानता, कामं झाली पाहिजेत आणि भ्रष्टाचार नको. तर काँग्रेसच्या पेशी या देशातल्या नागरिकांच्या प्रत्येकाच्या अंगात आहेत, ते मग कुठल्याही पक्षात असो. पण मग काँग्रेसमुक्त भारत, तर मग दुकानदारी अमेरिकेच्या किंवा इस्रायल लॉबीच्या लक्षात आलं की भारत हा वापरायला काढायचा असेल तर इथं धुया माजवल्या पाहिजेत. या धुया माजवण्याच्या खेळातनं त्यांनी 75 साली आणीबाणीनंतर 78 सालीपर्यंत तो प्रयोग केला. हे जयप्रकाश नारायण वगैरे हे जे लोक होते, हे सगळे काँग्रेसचे होते, चंद्रशेखर आणि हे सगळे. आणि हे स्वतःला डावे म्हणायचे, लोहिया वगैरे, लोहियांच्या बरोबरचे, लोहियावादी, समाजवादी. काँग्रेस संपवण्याच्या नावाखाली यांनी डावी स्वतःची तत्त्व सोडली आणि हे भाजपबरोबर गेले, हिंदुत्वाबरोबर. मनुस्मृती मांडणारे लोक हे. गोळवलकरांचं विचारधन नावाचं पुस्तक आहे, बंच ऑफ थॉट, ते मांडणारे हे लोक हे. RSSला या देशात दुही पसरवायचे, RSSला या देशात ब्राह्मणी वर्चस्व तयार करायचे, ब्राह्मणांकडंच इथलं सत्ताकारण, धर्मकारण, अर्थकारण राहिलं पाहिजे, समाजकारण राहिलं पाहिजे, वर्चस्व ब्राह्मणांचं राहिलं पाहिजे. या एकमेव हेतूनं RSS काम करतं. हे सगळ्यांना पाठ आहे, आपल्यापेक्षा त्यांना जास्ती पाठ ना, ते प्रत्यक्ष राजकारणातले आहेत. आणि तरीही थोड्याशा लुच्च्या स्वार्थासाठी म्हणून काँग्रेसच्या विरोधात म्हणून भाजपबरोबर गेले संघ करायला. तत्वबित्व काही राहिले नाही आणि तिथून तत्वाचं वाटच लागली सगळी. हळूहळू साम्यवादी संपवले, ते काँग्रेसनं संपवले. काँग्रेसनं साम्यवादी संपवण्यासाठी प्रादेशिक पक्षानं वाढ दिली. आपल्याकडचं मोठं उदाहरण म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. शिवसेनेची स्थापनाच मुळात साम्यवादी संपवण्यासाठी झाली होती. कामगारांचं आंदोलन जे चालायचं, कामगारांच्यावर जे वर्चस्व होतं कम्युनिस्टांचं, ते संपवण्यासाठी म्हणून शिवसेनेला बळ दिलं काँग्रेसनं, बाळासाहेब ठाकरेंना. आणि बाळासाहेब ठाकरेंनी ते इमानदारीत केलंच, कम्युनिस्ट संपवले. कम्युनिस्टांचं अस्तित्व थोडंच राहिलं नंतर. पश्चिम बंगालमध्ये होतं आणि केरळात होतं. केरळमध्ये अजून शिल्लक आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीनं उद्ध्वस्त केलं. ममता बॅनर्जी ही ब्राह्मणबाई आहे, तिचं ते चालू होतं. ते अगदी कटाचा भाग असल्यासारखंच आहे. काँग्रेसमुक्त भारत, ती जुनी काँग्रेसवालीच आहे. काँग्रेसमधनंच निघून काँग्रेस संपवण्यासाठी म्हणून प्रयत्न करणारे लोक आहेत. तर काँग्रेस हाच एकमेव देशभर पक्ष असला पाहिजे असं अजिबात माझं मत नाही. पण दुसरे तिच्यात समतुल्य बरोबरीचे पक्ष कोण आहेत, तर एकेकाळी कम्युनिस्ट होते. सगळ्यांनी म्हणून कम्युनिस्ट आधी संपवले काँग्रेसला मदत करताना, आणि मग काँग्रेसला गिळायला निघाले सगळेच. आणि मग काँग्रेसला गिळायचं असेल तर आपापले सवते सुभे उभे केले प्रत्येकानं. आणि सवते सुभे उभे करताना हेतू काय, तर लोकसेवा वगैरे नाहीच आहे, देशसेवा नाही आहे, राज्यांचा विकास वगैरे नाहीच आहे. अजूनही विकास झालेलाच नाही 78 वर्षात भारताचा. आणि या प्रादेशिक पक्षांनी त्याच्यात वाट लावायला फारच मदत केली. यांच्या दुकानदाराचं पैसे कमवणे, तिथल्या त्या राज्याचं, म्हणजे काँग्रेस देशभर राज्य करणार असेल तर आपण आपला तरी तुकडा सांभाळावा म्हणून यांनी आपले तुकडे ताब्यात घेतले. मी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतची सगळी उदाहरणं दिली. यांना काय गरज होती बरं? या सगळ्या पक्षांचं मिळून काही कडबोळ होतं का, एकत्र येतात का? अजिबात नाही, अजिबात नाही. हे यांचं डिलिंगचे धंदे आहेत. ते नगरपालिका किंवा विधानसभा किंवा अशा ठिकाणी जे अपक्ष लोक येतात निवडून, ते अपक्ष ऐनवेळी उपयोगी पडतात कुठल्या तरी एका गटाला. सत्तेत ज्याला यायचं आहे तसंच या पक्षांचं चाललं. 75 नंतरचं राजकारण हेच आहे या देशाचं. जिकडं घुगऱ्या तिकडं उदे, कसली तत्त्व नाहीत, काय नाही.
म्हणजे शरद पवारांसारख्या माणसानं पुरोगामी चेहरा घेऊन वावरला हा माणूस, पण यानं सतत RSSला आणि BJPला मदतच केली आहे. उदाहरणं दिली आपण मागच्या एपिसोडला, आणि आता तर खूपच आहेत. अदानीला बगलेत घेऊन फिरणारा माणूस, आणि अदानी हा सरळ सरळ या देशाला लुटणारा माणूस. या लुटारूला मोदी हा त्याचा पार्टनर आहे. मोदी हा अमेरिकन लॉबीचा, झायनिस्ट लॉबीचा पित्त्या आहे. हे जर पाठ आहे, तर शरद पवारांसारखा पुरोगामी आणि जाणता राजा, ज्याला खूप अक्कल आहे राजकारणाची, हा माणूस यांच्याकडे का गेला? ते यांचं दुकानच होतं. यांना काही देशसेवा वगैरे करायची होती, आणि सेवा होत राहतेच, विकासाची कामं होत राहतात, काही करावं लागत नाही. हे नसते तरी झालीच असते. जनता आपला पैसा कमावते आणि आपला विकास करते. त्याच्या आखण्या बिखण्या करायला कुणीही चालतं. तेवढं इंजिनिअरिंग प्रत्येकाला जमतंच. रस्ते झाले पाहिजे याला अक्कल लागत नाही, पाणी मिळालं पाहिजे याला अक्कल लागत नाही स्वतंत्रपणे. त्यांचं नियोजन वगैरे, आणि काय केलं त्यांनी? त्यांच्या स्वतःच्या विकासाचंच केलं त्यांनी. रजेव नावाची माझी कादंबरी आहे, तिच्यात ही वर्णनं केलीत मी. देशाचा विकास कसा झाला आहे? देशाचा विकास झाला आहे म्हणजे पुढाऱ्याचा कुठला प्रकल्प 2 मैलावर असेल तर त्या 2 मैलासाठीच्या सुविधा सगळ्याच्या पुरवल्या जातात. मग तिथं लाईट, वीज, सगळं पाणी, रस्ते सगळं पुरवलं जातं त्या पुढाऱ्याच्या उद्योगासाठी, प्रकल्पासाठी. आणि मधल्या 2 मैलातल्या लोकांना वाटतं साहेबांनी विकास केला. असलाच विकास झाला आहे सगळा. सगळ्या देशभर हीच कथा आहे, महाराष्ट्रात नव्हे. महाराष्ट्राचा विकास झाला असेल तर शोधा, त्या विकासाच्या शेवटच्या टोकाला कुठला पुढारी बसला आहे. पवार, गडकरी हीच नावं दिसतील. याला विकास म्हणायचं? आणि साहेबांनी खूप काम केलं. काम स्वतःचं केलं. तुम्हाला वाटलं त्यांनी तुमचं काम केलं. तुम्ही रस्त्यानं चुकून त्या रस्त्याच्या कडेला पडलेलेच होता. त्या विकासाच्या पट्ट्यात तुम्ही आलाच होता. याला विकास म्हणतात. आणि हे देशभर झालं. ते काश्मीर अजून तळमळते. ते फारुख अब्दुल्ला, त्यांचा एक विनोद आहे भारी. काश्मीर हे जगातलं थंड हवेचं ठिकाण. उन्हाळा वाढला मे, जून, जुलैमध्ये. काश्मीरमध्ये जुलैपर्यंत उन्हाळा असतो. ते फारुख अब्दुल्ला फॅमिली आहे ना, थंड हवेच्या ठिकाणी म्हणून स्वित्झर्लंडला जाऊन राहायचे. लय भारी ना. त्यांच्या कथा या जहागीरदारीच्या. आणि देशातला खूप सारा निधी, त्या काश्मीर हे सेन्सिटिव्ह, संवेदनशील राज्य असल्यामुळं मिलिटरीसाठी आणि इतर कामांसाठी खूप पैसा भारत सरकार देत आलं. त्या पैशाचा हिशोबच नाही. तेवढ्या पैशात विकास कधी झाला असता? काश्मीर हे प्रत्येक कणाकणात विकसित दिसलं असतं. झालेलं नाही अजून. रस्ते, पाणी, वीज वगैरे प्रश्न अजून सुटलेलेच नाहीत काश्मीरचे. अमाप पैसा गेला भारत सरकार 47 पासून त्या राज्यात. कोणी खाल्ला? या मुफ्तींना आणि अब्दुल्लांना विचारलं पाहिजे. यांच्या शैल्या बिल्या जगण्याच्या सगळ्या भारीच. हे दुकानदारच आहेत. आणि मी मागाशी जेवढी नावं घेतली, काश्मीर टू कन्याकुमारी, हे दुकानदार आहेत. या दुकानदारांनी या देशाच्या विकासाची वाट लावली. गरिबांच्या प्रश्न नाही सुटू दिले. ते या प्रादेशिक पक्षांनी नाही सुटू दिले. प्रादेशिक पक्ष नसावेत असं मला अजिबातच म्हणायचं नाही. राष्ट्रीय पक्षच असावेत. ते भाजपचं स्वप्न आहे. आता एकच पक्ष असलं पाहिजे. भाजप ते खेळलं, पण काय ते 1 नेशन 1 इलेक्शन वगैरे असली नाटकं आहेत त्यांची. त्यांना ती ब्राह्मणी सत्ता आणायची, RSSची. नागपूर हे भारत हा पृथ्वी चपातीसारखा गोल असून आणि तिचा मध्य ही नागपूर रेशीम बाग आहे, असं ते करायचं आहे त्यांना. आणि ते काही होऊ दे ना इथली जनता. इथं आंबेडकर नडतो. आंबेडकर किती फुटलेलं तुटलेलं दिसलं, आणि शिवाजी महाराज किती फुटलेलं तुटलेलं दिसला. ते माणसं सेन्सिटिव्ह आहेत. जनता नावाचा एक प्रकार आहे, तो नाही जिंकू दे तिथं. तो काँग्रेसच्याच रक्ताचा आहे, काँग्रेसच्याच पेशींचा आहे. हे जे मी मागाशी म्हणाल होते, अगदी भाजपमध्ये असलेलं नाही वाटतं. ते मोदी बिदीचे भक्त भयंकर कमी आहेत. हे जे दलाल आहेत झायनिस्ट लॉबीचे, जूनचे जे दलाल बसलेत आपल्यावर सत्ता करायला, हे प्रादेशिक पक्ष त्यांचेच आहेत. हेच लोक यांना अस्वास्थ्य पसरवायला फंडिंग करत राहतात. वेगवेगळे NGOज मदत करत राहतात जगभरच्या. त्या NGOचा पैसा देशात अस्वास्थ्य निर्माण करण्यासाठीच असतं. कुठल्याही प्रश्नासाठी येतात. आरोग्याचा प्रश्न सोडवायला म्हणून NGO स्थापन होतात, लाखो डॉलर्स येतात. तर हे गंमत आहे यांची. तर प्रादेशिक पक्ष ही एका अर्थानं बारकी बारकी बाणगुळं चिकटलीत देशाला. राष्ट्रीय पक्ष त्या लायकीचे आहेत का नाही माहीत नाही. BJPनं तर आता राडाच करून टाकला, आर्थिक सगळा राडा. हा मोदी ज्या दिवशी संसदेच्या पायरीवर ढोंगीपणे वाकला ना, त्यावेळेस मी पोस्ट टाकली होती, आत्ता देशाची अर्थव्यवस्थेची वाट लागणार. अर्थव्यवस्थेची वाट लावायची याचा पुरावा काय? तर तुम्हाला वाचावं लागेल
बंच ऑफ थॉट, जे मराठीत विचारधन या नावानं जन्माला आलेलं आहे. गोळवलकर नावाच्या माणसानं, आर एस एसच्या प्रमुखानं ते लिहिलेलं आहे की आर एस एसचा प्रवास कसा असला पाहिजे. त्यात त्यानं स्पष्ट लिहिलं आहे, आर्थिक अस्वास्थ्य जन्माला घातल्यानंतर सगळे लोक देवधर्माकडे येतील आणि तिथं आपण बसलेलोच आहोत. हे गोळवलकरांचे विचार आहेत. आर्थिक अस्वास्थ्य निर्माण केलं पाहिजे, आर्थिक गडबड करून टाकली पाहिजे सगळी सामाजिक व्यवस्था, अर्थव्यवस्थेची. हे गोळवलकरांना स्वतःच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. बंच ऑफ थॉट वाचा. विचारधारा, ती काय आचारधारा काय आहे त्याचं, विचारधन ते वाचा तुम्ही. पुरावाच आहे, कार्यक्रमच आहेत 20-20 कलमे. कसं मुसलमानांना त्रास, मुसलमानांना त्रास द्यायचाच नाही आहे. मुसलमानांना टार्गेट ठेवायचं म्हणजे ते जे हिंदू नावाचं विस्किळच आहे ना सगळं, ब्राह्मण ते दलित, ते सगळे एकवटतील. मुसलमानाचा बागुलबुवा दाखवलं की हिंदू एकवटायला सोपं जाईल. आणि हे राजकारण केलं या प्रादेशिक पक्षांनी सुद्धा. बाळासाहेब ठाकरेंची हयात गेली. बाळासाहेब ठाकरेंच्या बोलण्यात विकासाचं काय दिसतं तुम्हाला? विकासाच्या गप्पा यांनी मारायच्या, स्वतःचा विकास करायचा पवारांनी, आणि बाळासाहेब ठाकरेंना चिथावून द्यायचं आणि हिंदू मुस्लिम करायचं. हा प्रश्न होता, हा देशाचा प्रश्न होता खरा. बाळासाहेब ठाकरेंनी केलेली विकासाची मॉडेल सांगा कुठली आहेत ती, कुठले प्रकल्प उभे केले. ते प्रादेशिक पक्ष असेच वागले. ते झारखंडमध्ये ते सोरेन बिरेन आहे, ते राहीलच नाव मगाच्या यादीत. यांच्या खाजगी दुकानदार आहेत. आणि साधी प्रादेशिक पक्षांची गंमत अशी, हे लोकशाहीच्या नावाखाली समाजवादी घटनेत लिहून देणार, संविधान पाळणार वगैरे वगैरे, आणि यांच्या पक्षातच संविधान नाही, यांच्या पक्षातच स्वातंत्र्य नाही, यांच्या पक्षातच लोकशाही नाही. ज्यानं स्थापन केलं आहे त्याचेच वंशज खात बसणार, मुळासकट ओरबडत राहणार. राष्ट्रवादीचे सगळे निवडून येणारे जे वरचे लोक आहेत ते सगळे पॉवरच असले पाहिजेत. बाकीच्यांची लायकीच नाही, बाकीच्यांनी राबायचं मेंढरांसारखं. म्हणजे धर्म ही संकल्पना मेंढरांसारखी आहे, जात ही संकल्पना मेंढरांसाठी आहे. तर तशीच भारतात राजकीय पक्ष ही सुद्धा मेंढरांचीच अवस्था आहे. मेंढरांचे कळप तयार करायचे आणि मागं मान घालून खाली यायला लावायचे. आवाज काढायचा नाही, आवाज काढला की कत्तल, त्याला दिलं झाकलून. आणि सगळ्या पक्षांचं असं आहे, फारुख अब्दुल्लापासून स्टालिनपर्यंत, करुणानिधीपर्यंत सगळ्यांची मालकीच, त्यांचीच मालकी. दुसरे वंशजच नाहीत कुठले, दुसरे कार्यकर्ते मोठे होऊ शकत नाहीत, त्यांना राजकारणाची अक्कल नसते. यांचं कसं झालंय, हे वर्ण आभाळातनंच पडलेत ना, ब्रह्मदेवाच्या धाग्यातनं. यांना राजकारण ओरिजिनलच माहिती, उपजत. त्यामुळे यांच्याकडेच राहणार मालकी. हा पक्ष प्रश्न यांना विचारा ना, राष्ट्रवादीवाल्यांना आणि शिवसेनावाल्यांना विचारा ना. बाकीच्या राज्यात देशांचं बघू आपण, या दोघांना विचारा ना, तुमच्या त्या पक्षात दुसरे लायकीचे लोक नाहीत का? त्यांनी दुय्यम पदांवर राहायचं, मालकी मात्र यांच्याकडेच राहणार. आणि मूळ मालक मिळाला की दुसरा मालक त्याच घराण्यातला. शिवसेनेत तर राज ठाकरेसारख्या कॅपेबल माणसालाही उभं राहू दिलं नाही. अर्थात उद्धव ठाकरे फारच वाईट आहेत असं अजिबात नाही, पण ठाकरेंकडेच का आहे काय ठाकरेंची हिंमत दुसऱ्यांना द्यायची? की करा दुसऱ्या कोणाला तरी अध्यक्ष, हिंदू होऊ जाय सम्राट, आता दुसरा होऊ दे. वंश परंपरागत कशाला लागतो? आहे का पवारांची हिंमत? त्या पटनायकाची हिंमत आहे का? ममता बॅनर्जीने शोधला शेवटी स्वतःचा भाचा, तिचं काही लग्न बिग्न झालेलं नाही. बिन लग्न बिन पोरावालेच राज्य करतायत देशावर, ममता, राहुल आणि मोदी. पण आणताना आणतातच कुठून तरी. मोदीने घराणं भरून टाकलं सगळं स्वतःचं. सगळे ते जे हमाल्या करणारे मजूर असलेले त्याचे भाऊ आहेत, आता श्रीमंत आहेत. गुजरातवर राज्य मोदीच्या भावांचंच आहे. भाऊ भाचे, घराणेशाही सुटत नाही. पासवाननं आणलं स्वतःचा पोरगा, मुलायम सिंगनं स्वतःचा पोरगा, मायावतीनं स्वतःचा कोणतरी भाचा शोधलाय. हे भाचे उपयोगी पडतात. मामा भाषेचं राजकारण आहे. इथं आपल्या महाराष्ट्रात पुतण्या चुलत्याचं राजकारण आहे, तसं तिकडं उत्तर पट्ट्यात, गोबर पट्ट्यात भाचा भयंकर मुख्य पात्र आहे तिथलं. इकडं पोरं आहेत. बिजू पटनाईक होताच, त्याचा पोरगा म्हणजे तो पटनाईक मुख्यमंत्री, ज्याला बीजेपीनं हाकलला. ते प्रादेशिक पक्ष ही दुकानदारी आहे आणि ही झायनिस्ट पद्धतीची जागतिक यंत्रणा हेच काम करत राहते. देशात अस्वास्थ्य राहायचं असेल, देशात विस्कळीतपणा राहायचा असेल आणि त्या विस्कळीतपणातनं जन्माला येणारा जो पैसा आहे तो दाबून खायचा असेल,
तर यांना थोडे थोडे तुकडे टाकून ही झायनिस्ट लॉबी जागतिक पैसा लुटत राहते, संसाधनं लुटत राहते, त्या देशावर एक प्रकारची मालकी गाजवते. सत्तेत ते प्रादेशिक पक्ष सत्तेचे प्यादी असतात, चमचे असतात. बाकी मूळ सत्ता इस्रायलमधनं आणि अमेरिकेच्या झायनिस्ट लॉबीकडनं चालते असं दिसतं. त्यांना पैसेही ते पुरवतात. अस्वास्थ्य, दंगली, अशांतता याच्यासाठी मदत पुरवत राहते, शस्त्र पुरवत राहते. तरी त्यातलं ते बरं आहे. त्या मध्यपूर्व आणि आफ्रिकेत ना पक्ष आहेत, हे असले जे बारके बारके पक्ष आहेत ना, बारके बारके म्हणजे तगडेच असतात ते, पण हे पक्ष शस्त्रसुद्धा बाळगतात. त्यांचे शस्त्रास्त्रधारी टोळ्या असतात आणि त्या लढाया करतात, गोळ्या घालतात. त्यांच्या गाड्या बिड्या तुम्हाला दिसत असेल बघा, टी व्हीवर पाहिलं असेल. टोयोटो जपानकडं तेच आहे कंत्राट या अतिरेकी टोळ्यांना. खरं तर त्या देशाचे सैनिक असतात म्हणजे राजकीय पक्ष असतात. त्या टोयोटोच्या गाड्या घेऊन फिरतात बघा, ते अफगाणिस्तानपासून दक्षिण आफ्रिकेपर्यंत सगळीकडे टोयोटोच्या गाड्या, आणि त्यातनं ते बंदुकी घेऊन फिरणारे, मॉर्टर घेऊन फिरणारे लोक असतात. तिकडं ते बंदुका घेऊनच फिरतात ते लोक पक्ष. आपल्याकडे बंदुका वापरल्या जातात, खून केले जातात. अजितदादा नाही का मारला, या झायनिस्ट लॉबीनं मारला अजितदादा. झायनिस्ट लॉबीचाच अवतार, भारतीय अवतार, त्यानं अजितदादा संपवला. कारण मी काल परवा एक वाक्य बोललो, झायनिस्ट लॉबी एवढी क्रूर आहे की एकदा आपल्या प्याद्याचा उपयोग संपला की ते प्यादं खलास करून टाकते. शरद पवारांना त्या अर्थानं संपवायचं चाललं आणि त्याच्यासाठी मदत घेतली BJPची. म्हणजे या मोदीला मुख्यमंत्री केलं शरद पवारांनी, या मोदीला पंतप्रधान केलं शरद पवारांनी. हा तुरुंगात चालला होता एप्रिलमध्ये, पण मनमोहन सिंगांना जाऊन सांगितलं तुम्ही अटक करू नका. त्या सोनी नावाच्या प्रकरणात हा सापडला होता. मोदी आणि शहा दोघांना तुरुंगवास होणार होता. अमित शहांना, मनमोहन सिंगांना गुप्तचर खात्यानं सांगितलं यानं केलीच भानगड, याला उचलूया. मनमोहन सिंग आज्ञा काढायच्या तयारीत तेव्हा फारुख अब्दुल्ला आणि शरद पवार पळत पळत मनमोहन सिंगांकडे गेले आणि म्हणाले कशाला, महिना तर राहिला आहे, महिन्यानंतर आपली सत्ता परत येणार आहे, त्यावेळेस याला शिक्षा देऊ, नाही तर आत्ता वारं फिरेल. वारं ऑलरेडी फिरलेलं होतं. शरद पवार आणि फारुख अब्दुल्लांसारख्या अतिशय हस्तक माणसांनी वारं फिरवलेलं होतं. BJPला मदत केली होती, मोदी पंतप्रधान होणारच होता. हे 2010पासून ठरलेलं होतं आणि त्याच्यासाठी अमेरिकन झायनिस्ट लॉबीज काम करत होती आणि शरद पवार आणि फारुख अब्दुल्ला मदत करत होते. याचा अर्थ हे झायनिस्ट लॉबीचे हस्तकच होते. मोदी पंतप्रधान व्हावं म्हणून शरद पवार राबल्याचे पुरावे आहेत, बातम्या आहेत, गुगल करा. तोंडाला येईल ते आरोप नाही करत आहे. हे लोक राबलेत आणि झाला मोदी पंतप्रधान. गेले मनमोहन सिंग घरी. कसली अटक आणि कसलं काय, आणि रंगानाच सुरू झालं त्याचा, आर्थिक आणि लैंगिक आणि सगळा ड्रगचे व्यापारी ते सगळे तुम्हाला ज्यांची नावं घ्यायची त्या भारतात ड्रगचा अमेरिकेनं परवा आरोप केला. तो ट्रम्प म्हणाला नारकाचं द्वार आहे आणि ड्रगचे विक्रेते आहेत. मग भारत आहेच आहे. भारत सडवला आहे ड्रग्जनी. खेड्यापाड्यांनी जाऊन बघा, व्यसनाधीन पोरं दिसतात, टपऱ्यांवर मिळतात ड्रग्ज. आपलं पोलिसही बांधिलं आहे त्याला. हे झायनिस्ट लॉबीसाठी काम करते. प्रचंड ड्रग्ज आणतो तो अदानी. पंजाबमध्ये दारू येते, गुजरातमध्ये ड्रग्ज येतात, देशभर आणि जगभर पोहोचवले जातात. ट्रम्पनं आरोप केला थेट. त्या ट्रम्पचं मूर्खाचं काय ऐकायचं, तो कधी कधी खरं बोलतो ना. विनोद करण्याच्या नावाखाली तो खरं बोलून जातो. आणि तोच म्हणाला होता मोदी हा चांगला माणूस आहे आणि माझा मित्र आहे आणि माझा गुलाम आहे. तिन्ही वाक्य खरीच आहेत ना त्याची. मी म्हणेन तेच मोदी करील असं ट्रम्प उघडपणे बोललाय ना. चांगला माणूस आहे, माझा मित्र आहे, आणि ते ही सगळी यंत्रणा आहे ती झायोनिस्ट लॉबीची. आपल्याकडे झायोनिस्ट आहेत. ते ज्यू धर्माचे आहेत का? अजिबात नाही. ते वेगवेगळ्या धर्मांचे आहेत, वेगवेगळ्या पक्षांचे आहेत आणि वेगवेगळ्या संघटनांचे आहेत. RSS, मुस्लिम लीग, तो OWC आहे, हा झायोनिस्टच आहे. फारुख अब्दुल्ला ते स्टॅलिन, वाया शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, हे सगळे झायोनिस्ट आहेत. यांनी देशाच्या विकासाचं काय केलं? माझा साधा प्रश्न आहे, गंभीर प्रश्न आहे. पुन्हा जनता तुम्हाला सगळ्या सुखसुविधा देते, तुमच्या जगण्याची सोय करते, तरी तुम्हाला इस्टेटी लागतात कशाला? हा पहिला प्रश्न. तुमच्या एवढ्या इस्टेटी झाल्या कशा? फारुख अब्दुल्लापासून स्टॅलिनपर्यंत सगळ्या सुविधा आहेत तुम्हाला. जेवायची सोय आहे, तुमच्या दफनाची सोय आहे, तुम्हाला सलामीची सोय आहे, तिरंग्यात बांधून तुम्हाला शेवटचं गाडणं पूर्ण सगळं करण्याची जबाबदारी भारताची जनता घेते, तरी तुम्हाला स्वतःच्या इस्टेटी लागतातच कशाला? तुम्ही जर लोकसेवक म्हणून आलेले असाल,
बोडकेचे लोकसेवक तुम्ही, लुटारू, झायोनिस्ट ही शिवी आहे तुमच्यासाठी. तर प्रादेशिक पक्ष हे झायोनिस्ट आहेत. भाजप हा झायोनिस्ट आहे, हा अमेरिकेसाठी काम करतो. RSS हे झायोनिस्ट आहे, OSC हा झायोनिस्ट आहे. आणि हे दलितांचे तुकडे पडलेत ना, हे झायोनिस्टांचे पित्ते आहेत. ते रामदास आठवले वगैरे वगैरे, कसली निष्ठा नाही, काही नाही, काय नाही, संविधान नाही, आंबेडकर नाही, काय नाही, फक्त स्वतःच दुकान, पोट. अरे किती मोठं पोट आहे तुमचं. सगळ्या सुविधा जर जनता देणार आहे आणि तुम्हाला झेलणार आहे, सगळी तुमची औषधं, पाणी, प्रवास सगळं करील ना, तुमच्या वारसांना पण जेवायला घालील. आणि तरी यांना स्वतःचे बंगले, गाड्या आणि इस्टेटिंग, बँक बॅलन्स, कारखाने, गुंतवणुकीन, शेअर मार्केट. प्रादेशिक पक्षांनी हे घाण केली या देशात. काँग्रेसमधल्या लोकांनी पण केली. काँग्रेसचा जो मूळ विचार आहे ना, तिथं अजून धक्का लागलेला नाही. आणि काँग्रेस नको आहे ते फक्त भारतीय लोकांना नको आहे असं नाही आहे, ती झायोनिस्टांनाच नको आहे. झायोनिस्टांना भारतात येऊ न देण्याचं मोठं काम काँग्रेसनं आणि विशेषतः गांधी घराण्यानं केलं. गांधी घराणं हे बांधील होत नाही. अमेरिकन लॉबीचं पण नाही झालं आणि रशियाचं पण नाही झालं. बरोबर अंतर ठेवून त्यांना वापरत राहिले, नमवलं त्यांना, पाहिजे तेव्हा वापरलं त्यांना. हे गांधी घराण्याचं आणि काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून मग गांधी घराणं नको, काँग्रेसमुक्त भारत, राहुल गांधीला राजकारणच कळत नाही असं तुमचा जाणता राजा म्हणाला. यांच्या त्या आर्थिक राजकारणापेक्षा, आर्थिक हावरेपणापेक्षा ते बरं आहे. तो 2च टी-शर्ट वापरतो, 2च पॅन्टी वापरतो, त्याला कळलंय काही नसतं. यांची विमानं, यांच्या गाड्या, यांच्या नावावर, स्वतःच्या नावावर गाड्या नाहीत. आणि 9 नंबर यांचा काय माटक्याचा आकडा लागलाय, 9 नंबरचा, 99 वगैरे असल्या नंबरच्या यांच्या गाड्या, किती मोठ्या गाड्या, किती 1.5-2 कोटीच्या गाड्या आल्या कुठून, नोंदीत कुठंच नाहीत, कोणाच्या नावावर आहेत माहीत नाही. असले यांचे धंदे आहेत. आणि हे पवित्र आणि पुरोगामी आणि जाणते राजाने विकास केला देशाचा, राज्याचा. बोडकेचा विकास केला, तो कुणीही केला असता, करणारच होतं. कारण सरकारच्या योजनांमध्ये विकास असतोच, हळूहळू होतातच कामं. त्यातला वाटा तुम्ही जास्ती खाल्ला, त्याचं काय, तो वाटा खाल्ला नसता तर आणखी वेगानं विकास झाला असता. प्रादेशिक पक्ष फक्त वाटेकरी, दाबून पैसे खाणं. आणि काँग्रेसच्या त्या राज्यात 20% कमिशन खाल्लं जायचं कुठल्याही कंत्राटात, असं ऐकायचं नाही. आता ते 40 आणि 60% गेलं आहे. काही राज्यांमध्ये 80% गेले. कर्नाटकमध्ये तो आरोप झाला ना. हे कमिशनखोर लोक आहेत, हे प्रादेशिक पक्ष कमिशनखोर आहेत सगळे. तुम्ही त्यांच्यातल्या कोणाचे भक्त असाल किंवा मतदार असाल, तुम्ही विचार करा. आणि काय देशाची वाट लावतोय आपण ते बघा. तुमचे हे जे मालक आहेत ना, मालकच आहेत. पक्ष दुसऱ्याच्या हातात देत नाही, ते स्वतःचीच मालकी, स्वतःचेच वारस. यांना कसं सुचतं. आणि एवढे सगळे मरमर राबतात कार्यकर्ते. मी राबलो या सगळ्यांसाठी. तर हे शरद पवार आणि शिवसेना आणि राज ठाकरे, हे आम आदमी पक्ष, यांच्यासाठी राबलोय मी. काही अपेक्षा नसताना देशाचं भलं होईल, समाजाचं भलं करतील, आणि त्यावेळेस गणलोय मी. फसवणूक झाली आहे माझी. यांना मदत केली आहे ना. कुठल्या तरी देतात का, कुठल्या तरी राबणाऱ्या कार्यकर्त्याला, रक्त आटवणाऱ्या कार्यकर्त्याची साबित करू, तू राबला तर तू सगळ्या पक्षाचा प्रमुख हो, कोषाध्यक्ष तू हो. ते नाही करणार. आर्थिक नाड्या आणि मालकी स्वतःकडं, सगळ्या पक्षांचं, काश्मीर टू कन्याकुमारी. तर देशात काय पद्धत असली पाहिजे. देशात शक्यतो राष्ट्रीयच पक्ष असले पाहिजे. हे प्रादेशिक पक्ष आहेत ना, हे पैसे जमा करत राहतात. 2014 साली कुठल्या पक्षाकडे किती निधी आहे याचा आकडा आला होता. त्यात पहिल्या क्रमांकावर काँग्रेस होती, दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता, शरद पवारचा, महाराष्ट्रापुरता. संगमा विंगमा तिकडून निवडून यायचे. बिहारमध्ये तो अनवर राजा काय होता, एक अनवर, तारिक अनवर, एवढे सोडले तर यांचं कुणी नाही. दुसऱ्या क्रमांकाची संपत्ती यांच्याकडे होती. म्हणजे काँग्रेसकडे 700 कोटी असतील तर राष्ट्रवादीकडे 500-600 कोटी होते. आणि मायावती तिसऱ्या क्रमांकावर होते. बीजेपी कुठंच नव्हतं त्यावेळेस त्या आर्थिक उतरंडीत. बीजेपीला कळलं ते आपण कमवलं पाहिजे. आणि बीजेपी मग पैसाच, दाबून पैसा लुटायचा या देशाचा. सगळ्या सरकारी यंत्रणांमधनं पैसा लुटायचा, सरकारी संस्थापना विकून टाकायच्या स्वस्तात, तो पैसा लुटायचा. जे जगाची कर्ज काढलीत, 250 लाख कोटी रुपये भारतावर कर्ज आहे आता.
हे मोदीनं काढलं आणि यातले देत राहायचे. कुठला आमदार घ्यायचा आहे, ग्रामपंचायत सदस्य विकत घ्यायचा आहे कुठला, बी जे पीची सत्ता आणायची ग्रामपंचायतीत, त्याला द्यायचे 5,000 रुपये. आमदार घ्यायचा असेल 50 कोटी रुपये, थोडं तगडं राज्य असेल आणि तगडाच आमदार असेल 100 कोटी रुपये. काय अवघडच नाही ना. अब्जावधी रुपये पडले जनतेचे लुटलेले, त्यातले पैसे वाटून घ्यायचे. पक्ष तसा चाललाय तो तो काही विकासावर किंवा राजकीय पद्धतीनं चाललाय असं नव्हे. त्याचं राजकारण वेगळंच आहे भाजपचं. तर ते भारी येते. प्रादेशिक पक्ष असेच खेळतात. पैशाचा खेळ आहे आणि पैशाचा जुगार एकमेकांमधला म्हणजे प्रादेशिक पक्ष आणि राजकीय पक्ष. काँग्रेस अपवाद आहे त्याला. काँग्रेसकडे तेवढी शिल्लक आहे आता. बीजेपीनं ती गोठवली पण होते मध्ये. त्यांच्याकडे तेवढीच पैसे. गांधी घराण्याकडे फार पैसे नाहीच. ते त्यांच्या पारंपरिक याच्यावर पेन्शनिंगवर जगत राहतात. त्यातही लोकसेवा करत राहतात. तो राहुल गांधीबद्दल मी लिहिलं होतं. तो गरिबांना खूप मदत करतो स्वतःच्या खासदारकीच्या पगारातनं. खूप मदत करतो. तो बंगला वापरतो गरिबांसाठी तर दिल्लीला, जो बंगला यांनी काढून घेतला होता. अनाथ पोरं त्याच्याकडे शिकायला असतात. शिक्षणाला मदत करतो. कोणाला काही लागलं तर गुपचूप मदत करतो आणि जाहिरातबाजी काहीच नाही. तर तेवढे एक अपवाद सोडलं तर बाकी कोणी नाही. हे सगळे धंदेवाईक पक्ष आहेत. जुगारी आहेत. जुगारावर कोण लावले तर भारतीय जनता तिचे कष्ट. भारतीय जनतेचे कष्ट, त्यांनी कमवलेला पैसा, त्यांनी निर्माण केलेला पैसा लुटणार कोण? तर इथली ही झायनिस्ट लॉबी. हे झायनिस्टांचे पित्ते आहेत, अमेरिकन आणि इस्रायलचे. बोलू याच्यावर परत. 1-2 एपिसोड याच्यावर करू. धन्यवाद.